भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, भाग 5वा. बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन, त्यामधील पाठ 2. तत्ववेता कपिल. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यांच्या कपिल हा अग्रगण्य होता. भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्यांत कपिल हा अग्रगण्य होता. त्याचा तत्वज्ञान विषयक दृष्टिकोन अनन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्यांचे स्थान अद्वितीय होते. त्यांच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जात. त्यांच्या तत्वज्ञानाला सांख्य तत्वज्ञान असे ओळखले जाई. त्यांच्या विचारांतील मूलतत्वांचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्य तत्वज्ञानाचे हे पहिले तत्व होय. पुराव्याखेरीज सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग मानले. पहिलं प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे आकलन. अनुमान 3 प्रकारचे आहेत. कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे. दुसरं कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओहळाला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे अनुमान काढणे. आणि तिसरं साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलतो. तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. त्याचे दुसरे तत्व सृष्टीच्या उत्पत्ती संबंधी होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते त्याप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत होते. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला आधार होय. परंतु आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ त्याने इतरही काही आधार दिले आहे. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तवता नवे असे काहीच उत्पन्न होत नाही. सुष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते. ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदर पासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासूनच विशिष्ट स्वरूपाचा पदार्थ निर्माण होतो. आता पहा, कपिलानं ते का बा हे विश्व कोणते निर्माण केलं बा हे अमान्य केलं. म्हणजे मानत होता त्यावेळेस, म्हणजे ते बी एक ऋषी होते बघा. पण त्यावेळेस त्यांनी शमन संस्कृती होती. शमन संस्कृतीमध्ये कुठला त्यावेळेस धर्म नव्हता. धर्म त्यावेळेस उदयासच नव्हता आलता. फक्त विचारधारा होती, तत्त्वज्ञान बस.
आणि त्यावेळेस श्रमण संस्कृतीमध्ये कपिलानं ते अमान्य केलं का जग कोणी निर्माण केलं असेल बा. तर हे समजण्याला एक गोष्ट आहे. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते? कपिल म्हणतो उत्क्रांत वस्तू व्यक्त आणि अनुत्क्रांत अव्यक्त वस्तू यांनी हे इंद्रिय गोचर विश्व बनले आहे. वस्तू व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूंचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्यांच्याशी तर हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूंचे परस्परांशी काही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसरीचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाहीत. नंतर कपिलने असे विधान केले आहे की जरी कार्य हे कारणांनी बनलेले असते तरीही ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणांचा तो परिणाम असला पाहिजे, प्रत्यक्ष परिणाम असला पाहिजे. अव्यक्त वस्तूंचे प्रत्यक्ष ज्ञान का होऊ शकत नाही? तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी किंवा इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिले आहे. त्याचे कारणे निरनिराळी असू शकतात. एक असे कारण असू शकेल की याप्रमाणे ज्यांच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तूही प्रत्यक्ष दिसत नाहीत. त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सान्निध्य असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूची मध्येच असल्यामुळे किंवा तत्दृश्य पदार्थाची झालेल्या संकरामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकांचे अंधत्व किंवा त्यांच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळे अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलाला विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ कोणते? विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील फरक कशामुळे होतो असे कपिलास विचारण्यात आले. कपिलाने उत्तर दिले व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंनाही कारण असते, पण दोहोंचेही मूळ मात्र कारणातील आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल यांच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्यांचे मूळ एकच शाश्वत आणि सर्वव्यापी. व्यक्त वस्तू क्रियाशील आणि सवयव असतात. त्यामुळे सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि एकसंग असते. कपिल म्हणतो की अनुक्रांत वस्तूच्या विकासाची प्रक्रिया सत्व, रजस आणि तमस या तिच्या 3 घटकांमुळे घडत असते. यांना 3 गुण असे म्हणतात. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्यांचा आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकांचे सादृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशीलता निर्माण करतो. तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतःच
अत्यंत निकटचे असतात. ते एकमेकांवर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांत मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या घटकाप्रमाणे असतात. जेव्हा या तीन गुणांत समतोल असतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होत नाही, तेव्हा ते विश्व अचेतन होते व त्यांची उत्क्रांती थांबते. जेव्हा या तीन गुणांचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यांपेक्षा वरचढ होतो, तेव्हा हे विश्व सचेतन होते आणि त्यांची उत्क्रांती सुरू होते. बघा, बॅलन्समध्ये राहिलं बरोबर तर ते थांबून राहायचे, म्हणजे अचेतन, म्हणजे ते थांबलेलं असते, व्यवस्थित बॅलन्स राहते व्यवस्थित. आणि जेव्हा त्याची वरचढ होते तर त्याच्यामध्ये उत्क्रांती होत असते. म्हणजे जसं समजून घ्या, एखाद्याच्या अंगात रक्त कमी आहे, त्याला रक्त पाहिजे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये हालचाल गडबड होऊ राहिली. आणि जर सगळं बरोबर आहे तर त्याला काय वाटतं, काहीच झालं नाही, म्हणजे बरोबर आहे सगळं. जोपर्यंत त्रास नाही होत, म्हणजे एखाद्या वेळी जोपर्यंत त्रास, कमतरता भासत नाही शरीरामध्ये, तोपर्यंत माणूस काही त्याचं घेत नाही. आणि जसं त्याच्यामध्ये बॅलन्स असेल बरोबर, तर त्याला असं वाटते बा सगळं व्यवस्थित आहे. तर अशा प्रकारे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. गुणांचा समतोल का जातो या प्रश्नाला उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या तीन गुणांचा समतोल बिघडतो. कपिलाच्या तत्त्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. सर्व तत्त्ववेत्यांपैकी कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला. कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला, ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवता यावर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्त्वज्ञ असल्याचे बुद्धांना आढळून आले. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केला नाही. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. बुद्ध परफेक्ट आहे ना, म्हणजे जर जज जर कोणी असेल तुझ्या जगाचा जज, म्हणजे मास्टर, ज्यानं सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं म्हटलं, कोणत्या गोष्टी स्वीकारण्यालायक असा परफेक्ट मापदंड करणारा गुरु, तर भगवान बुद्ध. त्यांनी कपिलाच्या फक्त 3च गोष्टी स्वीकार केल्या. भगवान बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3 गोष्टी ग्राह्य धरल्या. सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्याने मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्याने मान्य केले. स्पष्ट एकदम. म्हणजे सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे. आता काय होते, सत्य माहीत नाही, चालले भांडाले, सत्य माहीत नाही, दंगल, सत्य माहीत नाही, एकामेकाला काही बोलणं, सत्य काही माहीत नाही, हव्यावर गोष्टी, यानं सगळं नासोडा होऊ राहिला. पहिले सत्याची ओळख करा, सत्य जाणून घ्या काय पहिले सत्याची ओळख करा, सत्य काय आहे जाणून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्या. नाही तर पुऱ्या कल्पनातल्या गोष्टी राहतात, नाही तर पूर्ण कल्पना राहतात, माहीत काही राहत नाही आणि त्यापासून मग आपलं नुकसान होते आणि दुःख निर्माण होते. त्यानंतर देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही. आधारच नाही आहे, सगळ्या हवेवर गोष्टी आहे, कल्पनाकृत, आणि त्याचा आधार नसल्यामुळे हे त्यांनी मान्य केले का बा आधार नाही, याला का परफेक्ट असा आधार नाही आहे, फक्त त्या तुमच्या कल्पनावर आधारित आहे. म्हणून भगवान बुद्धांनी
का ह्या बा वस्तुस्थितीला याला कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. आधार नाही हे त्यांनी मान्य केले. त्यानंतर जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. तिसरं, कपिलांच्या शिकवणुकीतील बाकींचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. तर आपण आता इथपर्यंत आलो. दुसरा पॅरेग्राफ खूप मोठा आहे म्हणून आपण याच्यावरच आपण थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. बघा, या ज्या 3 बाबी आहेत जी त्यांनी सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे, तर भगवान बुद्धांनी सत्याला काही पुराव्याचा आधार असला पाहिजे हे त्यांनी मान्य केले. दुसरं, त्यांनी देव अस्तित्वात आहे किंवा त्यांनी विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. म्हणजे का आता बा या जगाला कोणतरी निर्माण केलं, हे जग कोणतरी बनवलं, याचा काहीतरी आधार पाहिजे. पण तिथं जे तर्क जुळतात त्याचं प्रमाण तर काही आहेच नाही का बा सत्य ओळखता येईल, कोणी दिसून आलं, हे काहीच नाही. फक्त त्याच्यात जिथं तर्क झाले, तर्क एक तर्क म्हणतो ना आपण का बा इथं पाय उमटले म्हणजे इथं काहीतरी आलं असेल बा, किंवा तर्क लावतो आपण का इतका वेळ झाला बा आला नाही, काही झालं तर नसत. आपण मग तर्कानं काहीतरी असा विचार करतो का बा काही घटना तर घडली नाही, चांगल्यानं सुखरूप परत यावं बा, तर्क लावतो आपण काहीतरी, आहे का नाही. असा पण आधार नाही आहे. काय जगामध्ये बा देव आहे की नाही आहे असा पण आधार नाही. तर किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. म्हणजे जे तर्कानं जे काही मान्य करायला पाहिजे तो पण आधार नाही आहे हे भगवान बुद्धांनी प्रामाणिकपणे मान्य केलं. तर मग तिथं एक बा हे जग कोण निर्माण केलं, तर ह्या गोष्टी आधुनिकांनी शोधण्यामध्ये शोध सुरू आहे, जगाचा शोध सुरू आहे. पण देवाला किंवा ईश्वराला मान्य करणे किंवा आपण कोणता गॉड किंवा खुदा याला मान्य करणे हे काही माणसाला काय करते, मग नुकसानदायक आहे एका हिशोबानं. कारण माणूस मग कर्मकांडाकडे वळते, अंधश्रद्धेकडे वळते आणि तो मग आपली प्रगती करणं काय करते, थांबवते. त्याला काय वाटते, मायेबा जसं लिहिलं आहे तसंच होऊ राहिलं म्हणून मी दुःखी आहे. मग तो प्रगतीच करत नाही, तो परिश्रमच करत नाही. त्याला वाटते मी गरीब काहून, देवानं असं लिहिलेलं आहे म्हणून मी गरीब आहो, देवानं असं लिहून ठेवलेलं आहे म्हणून मी असाच राहील, असं त्याला वाटते, असं तो ग्राह्य धरते. पण याच्यामध्ये जास्त डुबून राहणं अत्यंत घातक बाब आहे. कारण मानवाची प्रगती थांबून जाते. मग तो प्रगतीच नाही करत, तो प्रयत्नच करत नाही. त्याला वाटते मी जर बेवडा झालो हे देवाचीच लीला आहे म्हणून मी बेवडा आहो, मी जर दारू पितो, गांजा पितो बा, मी जर बदमाश झालो हे माय लिहूनच ठेवलं होतं म्हणून मी असं झालो, असं तो मान्य करते. आणि मग तो त्याचं आपलं जीवन बर्बाद करून टाकते. पण भगवान बुद्धानं काय सांगितलं, अंगुलीमालासारखा व्यक्तीसुद्धा धम्माच्या तत्त्वज्ञानानंसुद्धा तो पवित्र आणि बदलू शकते हे भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानानं सिद्ध करून दाखवलं. म्हणून या कल्पनेमध्ये न राहता तुम्ही भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाला समजून घेऊन, एवढा भयंकर आतंकवादी आज पण जगात पाहिला नसेल, जगातला सगळ्यात मोठा आतंकवादी अंगुलीमाल, ज्यानं 999 मर्डर केले होते, एवढा खतरनाक होता तो. आजपर्यंत एवढा मर्डर करणारा जगात दाखवा मला कोणी असं आहेच नाही. एवढे मर्डर करणारा अंगुलीमाल नावाचा डाकू, त्याले भगवान बुद्धानं दुरुस्त केलं. आता तर काहीच नाही. म्हणून कितीही तुम्ही हे असाल तर भगवान बुद्धांच्या धम्माच्या सानिध्यामध्ये येऊन प्रत्येक मनुष्य आपल्याला दुरुस्त करून चांगल्या दिशेकडे वाटचाल करू शकतो, एवढी संधी उपलब्ध इथं आहे. म्हणून या कल्पनामध्ये न जगता का बा माझं आता असंच लिहिलं आहे, मला आता असंच जगणं आहे, मला आता हेच, या बाबीच्या बाहेर निघून आपण, या कल्पनेच्या बाहेर निघून आपण, आवाज कमी करा, तो असं गडबड नाही पाहिजे, पहिलेच करायचं आहे, आवाज कमी राहू द्यायचा. या कल्पनेच्या बाहेर निघून, या माईकला कोणतरी हात लावतात ते दुपारच्या वेळेस, म्हणून हे काही ओढचाळ केल्यामुळं
हां, कोणतरी गडबड केली आहे याच्यात. तर ह्या गोष्टी त्यांनी अमान्य केल्या. तर्कशास्त्र देव अस्तित्वात आहे किंवा त्याने विश्व निर्माण केले हे गृहीत धरण्यास तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही हे त्यांनी मान्य केले. बघा, सत्य बोललं म्हणून लईन चालली गेली. वारा धुन आहे का आता? वारा धुन बी नाही, कोणता तुफान बी नाही. हे मी स्पष्ट सांगतो, हे जाणून बंद केलं. सत्य पचत नाही लोकायले, आहे का नाही? आणि डिबेट करायला येत नाही. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान हे साधनीय आहे, सोपनीय आहे. इथं हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केले. आणि त्यानंतर आहे कपिलाच्या शिकवणुकीला बाकींचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अनावश्यक म्हणून त्यांनी सोडून दिला. म्हणजे एवढं परफेक्ट विश्लेषण भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये केलं, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि सत्याच्या दिशेकडे वाटचाल केली पाहिजे. पण एक गोष्ट अधिक ही आहे का जग बाहेर कोणतं निर्माण केलं हे याचा शोध सुरू आहे. पण त्या कल्पनेमध्ये असू शकते, नसू शकते. पण त्या कल्पनेमध्ये असण्याच्या जगणं हे मानवाला घातक आहे. म्हणून त्याला नाही बा ह्या जगाचा कोणीही निर्माता नाही अशा आपण दृष्टिकोनातून जगलं पाहिजे. तेव्हाच आपण कार्यकारण भावाला समजून घेऊन प्रगती करू शकतो. कर्माला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.